झी5 आजच सबस्क्राइब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। अधिपतीने शब्द पाळला। आपल्या शाळेवरची टांगती तलवार त्यांनी दूर केली। तू अधिपतींमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केलीस ना, त्याबद्दल तुझे विशेष आभार। काय ना, अधिपती एक हुशार माणूस आहे, त्याला जर शिक्षणाची जोड मिळाली ना तर खरंच काहीही करू शकतात ते। बाळा, तुझ्या बाबांचा खूप अभिमान वाटतोय मला। आज खूप मोठं काम केलंय त्यांनी। ते शाळेच्या बाजूने उभे राहिले नसते ना तर आपली शाळा बंद झाली असती। त्यांना आता खऱ्या अर्थाने शिक्षणाचं महत्त्व पटलंय। त्यांनी कित्येक गरजू मुलांना शिक्षणासाठी मदत केली का, तर पैसे नाहीत म्हणून त्यांचं शिक्षण बंद पडू नये म्हणून। तुम्ही आता शाळेत पाठवा तेजसला। अहो पण पैसे नाहीत आमच्याकडे। त्याची काळजी करू नका तुम्ही, आमची शाळा आहे, आलं काय लक्षात? त्याचं शिक्षण पूर्ण करतो आम्ही आणि मोफत करतो। खरं सांगू का तुला बाळा, तुझे बाबा फार शिकलेले नाहीयेत, पण पुढे शिकण्याची त्यांची इच्छा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं हेच असतं, इच्छा पाहिजे तुमची शिकण्याची। ते म्हणतात ना, इच्छा असेल तर मार्ग दिसेल। मी जेव्हा तुझ्या बाबांना म्हटलं ना तुम्ही पुन्हा शिक्षण सुरू करा, तर ते त्यांना काही पटलंच नाही। हसायला लागले। मला म्हटलं, असं कुठे असतं का मास्तरीण बाई? आता या वयात मी शाळेत गेलो तर लोक हसतील माझ्यावर। तुम्ही मास्तरीण होता आहे आणि राहणार। तुम्ही मलाच शिकवताय। शिकवल्यानं तुम्हाला जरा बरं वाटणार असेल तर मग। मी तेव्हा त्यांना म्हटलं, बाकी कुणासाठी नाही, माझ्यासाठी शिका। कारण त्यांनी पुढे शिकावं अशी माझी इच्छा होती। तुला माहितीये, तुझ्या चारू आजी आहेत ना, त्यांची इच्छा होती की तुझ्या बाबांनी खूप शिकावं, कुठली तरी मोठ्या पदाची नोकरी करावी, सायंटिस्ट व्हावं, काहीतरी छान मोठं करावं। पण काही कारणामुळे त्यांचं 9वी पर्यंत शिक्षण झालं आणि पुढे ते नाही शिकू शकले। पण केवळ माझ्या शब्दाला मान देऊन त्यांनी पुन्हा शिक्षण सुरू केलं। ते खूप बिझी असतात तुझे बाबा, खूप कामं असतात त्यांना, पण त्या सगळ्यातून वेळ काढून त्यांनी अभ्यास केला। मी त्यांची घरी शिकवणी घ्यायचे तेव्हा मला इतके हसवायचे। अभ्यास बाजूला राहायचा आणि आम्ही दोघं हसतच बसायचो। असेच आहेत तुझे बाबा, आणि असंच असलंही पाहिजे। त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य काय माहितीये? मोठ्यातला मोठा प्रॉब्लेम सुद्धा अगदी हसत खेळत चुटकीसरशी सॉल्व्ह करतात। तू ही एक गोष्ट मात्र त्यांच्याकडून नक्की शिक। कितीही मोठं संकट आलं तरी ते त्याचं टेन्शन घेत नाही, पटकन असं काहीतरी करतात की ज्याने ते टेन्शन लांब पळून जातं। आजही त्यांनी तेच केलं। माझ्या डोक्यातही आलं नव्हतं की असा काहीतरी मार्ग निघेल, पण त्यांनी तो मार्ग सुचवला आणि आपली शाळा वाचली। तुलाही खूप शिकायचंय। तुला जे करायचंय ते तू कर। मी काय किंवा तुझे बाबा काय तुला असं कधीच म्हणणार नाही की हेच कर तेच कर। तुला ज्यात आनंद मिळेल ती गोष्ट कर। आणि एक गोष्ट मात्र माझ्यासाठी आणि तुझ्या बाबांसाठी कर, अभ्यासाबरोबर एखादी कलाही जोपास। कुठली तरी कला आपल्या अंगी असलीच पाहिजे। तुझ्या बाबांचा अजून एक गुण सांगू? कुठलाही सण असो किंवा घरात कुठलाही मोठा कार्यक्रम असो, तो सण किंवा तो कार्यक्रम किती छान, किती मोठा होईल, घरातली सगळी माणसं त्यामध्ये कशी इन्व्हॉल्व होतील, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात। माणसं जोडण्याची त्यांच्यामध्ये खूप मोठी कला आहे। हा गुण तू त्यांच्याकडून नक्की घे। ते मला म्हणायचे, किती समंजसपणे शांतपणे सगळे प्रॉब्लेम सोडवता मास्तरीण बाई। माझ्यापेक्षा तुझे बाबा खूप समंजस आहेत। आपल्या घरातल्या खूप गोष्टी त्यांनी अगदी शांतपणे हँडल केल्यात। आणि आपल्या घरातली मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे प्रत्येक सण, प्रत्येक इव्हेंट जो मी तुझ्या बाबांबरोबर सेलिब्रेट केलाय।
प्रत्येक दिवाळी जी आम्ही एकत्र सेलिब्रेट केली. बाळा, लवकरच तू, मी, तुझे बाबा सगळे मिळून आपण प्रत्येक सण छान छान साजरा करू. तुला माहितीये आज मी हे सगळं का सांगते? कारण तुलाही माहित असावं तुझे बाबा किती गुणी आहेत, माणूस म्हणून किती चांगले आहेत. तू त्यांच्यासारखं बनावंस असं मला वाटतं. कधी एकदा मला मी तुझ्याबद्दल त्यांना सांगेन असं झालंय. आता देवाकडे हीच एक प्रार्थना आहे की लवकर लवकर त्यांची आणि माझी भेट घडो आणि मला तुझ्याबद्दल सांगता येऊ. तुमची ती डिव्होर्सची नोटीस बघितल्यावर पायाखालची जमीन सरकणं म्हणजे काय असतं लोक म्हणते आम्हाला त्या दिवशी कळलं. लई राग येतो तुमचा इकडे आहे बघा, लई राग येत होता. मी आपल्या स्वतःलाच विचारत होतो हे कसं काय केलं बरं आमच्या मास्तरीनबाईंनी, तुम्ही कसं कायच केलं मला सांगा. त्याच रागापोटी मी म्हणलं ठीक आहे तुम्हाला पाहिजे ना डिव्होर्सची नोटीस पाहिजे ना देऊन टाकतो म्हणलं. तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही देऊ म्हणलं. एका सेकंदाच्या आत देतो म्हणलं. छापकाना लावतो इथं घरात. एक नाही 10 देतो डिव्होर्सच्या नोटिसा. हा अशा छापल्यावर काय घेऊन बसला. पण ते रागापोटी बोललो. तुम्हाला माहिती आहे की ऐक नाही रागापोटी बोललो. मी काय मनापासून बोललो नाही मास्तरीनबाई. आई शपथ सॉरी म्हणतो मी. खरंच एवढं मनावर घेऊ नका. पण मी रागापोटी बोललो. पण तुम्ही ही वेळ कशाला आणली माझ्यावर मला काही कळत नाही. तुम्ही गेलायच आता आम्ही कुणाकडे बघून जागायचं मला काही कळत नाही. तुम्ही आल्यावर आमचं आयुष्य सगळं बदललं होतं. असं रंगीबिरंगी झालं सगळं 3D चष्मा लावल्यावर दिसत होतं माहित आहे. एवढे भारी भारी बदल झाले आमच्या आयुष्यात. सगळे चांगले बदल तुमच्यामुळे झाले होते. आणि हे मी तुम्हाला बी सांगितलं होतं की 10 वेळा. काय म्हणतात ते तसं एक्साइटिंग काय झालं, थ्रिलिंग झालं, नाद खोळा लाईव्ह झालं एकदम फॅन्टॅमिस्टिक. काय फॅन्टॅबिलस म्हणतात ते हे सगळे शब्द मी तुम्ही शिकवली होते. तिथंच लावली होती शाळा म्हणा. इथं फळा लावला होता. सगळ्या गोष्टी आठवत्यात हो. सगळ्या गोष्टी आठवत्यात. मग मला हसायला बी येते रडायला बी येते. थोडक्यात येड लागल्यावर होते. बाकी काही वेगळं होत नाही. मास्तरीनबाई आता तुम्ही गेलाय ना सगळं शांत झाले माहित आहे काय. मांडव रिकामा झाल्यावर कसं वाटतंय की नाही असं शून्य शून्य वाटतंय. सगळं शून्य शून्य म्हणजे तुम्हाला कळतंय काय गणिताच्या मास्तरीनबाई. हा शून्य शून्य वाटतंय तुमच्या विद्यार्थ्याला. गंमत बघत बसलाय तुम्ही. या परत इथं कुणासंग बोलू वाटत नाही ना. काय करू वाटत नाही. बोलतोय तशी बडबड वरवर करतोय पण आतलं मनातलं जे आहे ते मी तुम्हाला सांगायचो. तुमच्या संग बोलायची सवय झाली. FM रेडिओ होता तुम्ही म्हणजे आमचा. बडबड बडबड वट 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 चालू असायची तुमची. आता बंद पडलाय FM रेडिओ. तेवढा चालू करून द्या आमचा आम्हाला. या इकडे परत लई झाला आता. फेकून द्या ती डिव्होर्सची नोटीस. आता लांब फेकून द्या. बोळा करून फेकून द्या तिकडं. हा परत या लय वाट बघायला. तुम्ही आता का आम्ही येऊ तुमच्या घरला. आम्हाला माहित आहे तुमचा पत्ता. तुम्ही जर आला नाही ना तर आम्हाला यायला लागते बघा. हा कमिटी आहे आमची लक्षात ठेवा. कमिटी नव कमिटमेंट. कमिटमेंट आहे बरोबर. बरोबर नव बरोबर बरोबर. लक्षात आहे सगळं विद्यार्थ्याला. या तुम्ही आता बाजार चला. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज